नमस्कार. आपण पाहताय गुजगोष्ट कथाकथन वाहिनी. आज आपण एका क्रांतिकारक सामाजिक कार्यकर्ता, एक यशस्वी विधान परिषद विरोधी पक्ष नेता यांच्या एका पराक्रमाची कथा ऐकणार आहोत. रसिको, आपणास ही कथा कशी वाटली याबद्दल आपले अभिप्राय आपण द्यावेत. तसेच आपल्या मित्रपरिवारातही या कथेचा प्रसार करावा ही विनंती. सोलापुरात स्वातंत्र्यपूर्व काळात मार्शल लॉ अतिशय कठोरपणे राबवला जात होता आणि सोलापुरातल्या मार्शल लॉ राबवण्याच्या प्रक्रियेत ब्रिटिश सरकार हिंदुस्थानी जनतेवर अनन्वित अत्याचार करत होती. या अत्याचाराविरुद्ध संघर्ष करणाऱ्या 16 निर्दोष व्यक्तींना मुंबई इलाख्याचे गव्हर्नर सर अर्नेस्ट जॉन हॉटसन यांच्या आदेशाने फासावर देण्यात आली. या फाशीविरुद्ध समाजात चीड निर्माण झाली आणि या फाशीचा बदला याला उत्तर द्यायचंय असं एका तरुणानं निश्चित केलं. एक दिवस फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बाहेर हा तरुण महाविद्यालयात जात असताना त्याला काही हालचाल दिसली. त्यांनी महाविद्यालयाच्या रक्षकाला विचारलं की काय गडबड आहे बाबा. रक्षकानं सांगितलं की मुंबई इलाख्याचे गव्हर्नर सर अर्नेस्ट जॉन हॉटसन हे आज आपल्या महाविद्यालयाला भेट देत आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते रँगलर महाजनीजी. हा तरुण आनंदात घरी गेला. त्यानं भावाकडून एक बंदूक पिस्तूल उपलब्ध करून दिलं होतं, रिव्हॉल्वर उपलब्ध करून घेतलं होतं. हे रिव्हॉल्वर पुस्तकात लपवून हा तरुण आपल्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वाचनालयात जाऊन पुस्तक वाचण्याचं तिथे सोंग घेऊन बसला. गव्हर्नर हॉटसन, त्यांच्या पत्नी रँगलर महाजनी इतर प्राध्यापकांसह वाचनालयात आले. मुलं अभ्यास करतायत हे ते पाहत होते आणि अचानक एक तरुण उठला. त्या तरुणानं आपल्या पुस्तकात लपवलेलं रिव्हॉल्वर काढला आणि 2 गोळ्या हॉटसनच्या छातीवर झाडल्या. हॉटसनच्या छातीला धातूची बटणं होती, त्याला अडकून त्या गोळ्या रिकोचिट म्हणजे अन्य जागी प्रत्यावर्तित झाल्या आणि हॉटसनचा जीव वाचला. हॉटसनच्या रक्षकांनी त्या तरुणाला पकडले. त्याला नाव विचारलं. त्याचं नाव आहे वासुदेव बळवंत गोगटे. कला शाखेच्या 2य वर्षात शिकणारा हा वासुदेव बळवंत गोगटे याला पोलिसांनी पकडलं. त्यांना हॉटसनने विचारलं, माझा तुझा वैर नाही, तू मला कशासाठी मारण्याचा प्रयत्न केलास? त्या तडफदार तरुणाने एकदम निर्भीडपणे उत्तर दिलं. ते उत्तर होतं, तुमचं माझं वैयक्तिक वैर नाहीये, परंतु ब्रिटिश साम्राज्याचे प्रतिनिधी म्हणून सोलापुरातल्या 16 निर्दोष नागरिकांना, 16 निर्दोष व्यक्तींना, सत्याग्रहींना तुम्ही फासावर दिलात. त्या अन्यायाला उत्तर द्यावं म्हणून मी गोळीबार केलेला आहे आणि याला होईल ती शिक्षा भोगण्यास मी तयार आहे. हॉटसननं त्याला बंदी बनवण्यासाठी, त्याचा खटला चालवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले. न्यायालयात खटल्याचं नाटक चालवलं गेलं. वासुदेव बळवंत गोगटेंना 22 जुलै 1931 रोजी हॉटसन वधाचा प्रयत्न केला. या आरोपाखाली
7 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा लागली. 1937 मध्ये हॉटसन भारत सोडताना त्याने आणि मुंबई इलाख्याच्या मंडळाने निर्णय घेऊन वासुदेव बळवंत गोगट्यांची उर्वरित सजा कमी केली. पुन्हा एकदा नव्या द्वेषाने, नव्या उमेदीने वासुदेव बळवंत गोगटे तुरुंगाबाहेर आले आणि त्यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. असहकार आंदोलन, 42 साला अशा अनेक स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. काँग्रेसकडून भारताचं भलं होणार नाहीये, गांधींच्या सत्याग्रहाने भारताला स्वातंत्र्य मिळेल अशी स्थिती नाहीये, म्हणून त्यांनी आक्रमक विचाराच्या सावरकरांकडे आपलं लक्ष केंद्रित केलं. सावरकरांबरोबर ते हिंदू महासभेचे सक्रिय सदस्य झाले. सावरकरांच्या राष्ट्रकार्यात आणि रत्नागिरीच्या सामाजिक कार्यातही वासुदेव बळवंत गोगटे सहभागी झाले. एका थोर क्रांतिकारकाला गांधीवधाच्या हत्येच्या आरोपाखाली कोणताही संबंध नसताना 1948 मध्ये तुरुंगवास भोगायला लागला. तुरुंगातून निर्दोष सुटल्यावर त्याने आपली वकिली चालूच ठेवली, पण हिंदू महासभेतर्फे निवडणूक लढून ते विधान परिषदेवर निवडून आले आणि एक यशस्वी विरोधी पक्ष नेता म्हणून आदर्श निर्माण केला. 22 जुलै 1931 रोजी मुंबई इलाख्याचा गव्हर्नर सर अर्नेस्ट जॉन हॉटसनवर त्याने केलेल्या अन्यायाचा निषेध म्हणून गोळीबार करण्याचा पराक्रम केला. त्याचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. 24 नोव्हेंबर 1974 रोजी वासुदेव बळवंत गोगटे यांचे दुःखद निधन झाले. आज पराक्रम दिवसाच्या स्मरण दिवशी थोर क्रांतिकारक, सामाजिक कार्यकर्ते, हिंदू महासभेचे अग्रगण्य राजकीय नेते वासुदेव बळवंत गोगटे यांना विनम्र अभिवादन. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय.